वर्ष सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. आता आपल्याला चर्चा करायची, गाडीत बसून चर्चा करायची, गोंधळ घालायचं नाही. चला मग या, पैसे आहेत ना सगळ्यांचे? बॅगा कुठे आहेत तुमच्या? पैशाच्या नाही, कपड्याच्या बॅगा म्हणालो. दिल्लीला जायचं आपल्याला. चला या पटापटा आतमध्ये. चला पटापटा गाडीत चढून घ्या बरं. पुढे सरका, मला फार बोलायला नका. चला पटापटा. चला मग आता बघूया छत्रपती संभाजीनगर मधली काय अवस्था आहे. 2019 मध्ये मी एकदा आलो होतो. आता आली दुसरी निवडणूक, 2024 ची लोकसभा निवडणूक. प्रश्नांचं काय झालं, समस्यांचं काय झालं, का आपण आहोत तिथेच आहोत, या सगळ्याचा लेखाजोखा तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या साक्षीनं मी घेणार आहे. बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. चला चौधरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण पोहोचलो छत्रपती संभाजीनगर मध्ये. 2019 साली जेव्हा मी आलो तेव्हा या शहराचं नाव होतं औरंगाबाद. आता झालं छत्रपती संभाजीनगर, पण लोकसभा मतदारसंघ म्हणून अजूनही औरंगाबादच आहे अशी आपल्याला माहिती आत्ताच मिळालेली. भरून आलं मला एकदम. 2019च्या आठवणीनं एकदम भरून आलं मला. भरून यासाठी आलं की तेव्हाचे राजकीय मित्र एकमेकाचे प्रतिस्पर्धी नव्हते. काय झालं तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. फार गमतीशीर गोष्ट घडली. 2 मित्र होते. 2 मित्रांनी एक युद्ध लढवलं, युद्ध जिंकले. युद्धानंतर 2 वेगळे झाले. एक मित्र एकाकडे गेला, एक मित्र एकाकडे गेला. गडबड झाली. दुसऱ्या मित्रानं मग असा काय डाव हाणला की 2022 मध्ये त्या मित्रांना इकडचे पण काही मित्र नेले, तिकडचे पण काही मित्र जमविले आणि त्यानं स्वतःचं राज्य सुरू केलं. असा सगळा गडबड गोंधळ झालेला आहे. मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा हे एकमेकाचे मित्र होते. आता ते एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी झालेले आहेत, शत्रू झालेले आहेत. पण नेमकी गडबड अशी आहे की कोण कोणाचा शत्रू आहे, कोण कोणाचा मित्र आहे, काही कळायला मार्ग नाही आहे. मला याच्यावर एक गाणं आठवलं. दोस्ती इम्तिहान लेती है, दोस्तों की जान लेती है, जिंदगी इम्तिहान लेती है. पण आपली जिंदगी इम्तिहान लेती. यांच्या दोस्तीमध्ये सामान्य जनतेची इम्तिहान हे लोक घेत असतात. लक्षात घ्या. मला नेमकं कळलं की 31 मार्चला ह्या वर्षी राज्याच्या धरणामध्ये 41% पाणी साठा होता आणि मराठवाड्याच्या धरणामध्ये 21% पाणी साठा होता. 3000 गावांना टँकरनं पाणी पुरवलं जातं आणि आपण आता इलेक्शन लढवायच्या तयारीत आहोत. म्हणजे प्रश्न कोणते आणि आपण करतोय काय असं कधी कधी वाटायला लागतं. नेमका विकास झालाय का नाही. पाणी म्हणजे महिलांसाठीचा अत्यंत महत्वाचा प्रश्न. ताई, पक्ष हे ते सगळं बाजूला ठेवून सांगायचं, पाण्याचा प्रश्न सुटलाय का? पाण्याचा प्रश्न सुटला नाही. खैरे साहेबांनी समांतर आणली होती, पण भाजपवाल्यांनी स्वतःचं श्रेय घेण्यासाठी जनतेला वेठीस धरलं. खैरे साहेब खरंच जनतेसोबत आहेत, कारण आज आमचा हा पाण्याचा प्रश्न मिटला असता. भाजपवाल्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही की तुम्ही जनतेला का वेठीस धरलं. खैरे साहेब 4 वेळा खासदार होते, पण त्यांनी ती समांतर योजनेची मशीन कुठे गेली, पाईप कुठे गेलं त्यांनाच माहिती नाही. आणि त्यांनी शहराच्या लोकांना लिटरली फसवलं. म्हणून 2019ला शहरात लोकांनी त्यांना पाणी दिलं नाही म्हणून धडा शिकवला. हांडे कुठे गेले फडणवीस साहेबांचे? फडणवीस साहेबांचे हांडे कुठे गेले? फडणवीस साहेबांचे हांडे गेले कुठे? त्या हांड्यामध्ये पाणी भरलं गेलंय म्हणून ते हांडे घरात आहे. ताई बसा, ताई बसा. मोर्चा घेऊन नाचत चालले होते. ताई बसा ताई. पाण्याला जबाबदार या शहराला 8 दिवसाला 10 दिवसाला जे पाणी मिळतं याला जबाबदार केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आहे. सगळे हंडे पालथे पडले आणि त्याचं रूपांतर खोक्यात झालं. खोक्यात झालं. थांबा ताई, ताई मी तुमच्याकडे येणार. ताई तुम्ही खाली बसा. ताई तुम्ही खाली, ताई खाली बसा. ताई तुम्ही खाली बसा बरं. ताई खाली बसा. ताई खाली बसा बरं तुम्ही. बरं ताई तुम्हाला सांगू का ताई, किस मुद्दे पे निवडणूक लड़ा रहे आप? मैं औरंगाबाद शहर को पिछले 25-30 साल से पानी की समस्या है। ना इसको सेना ने किया, ना बीजेपी ने किया। 780 कोटी का प्रोजेक्ट अब
2700 कोटी में चला गया। और उस ये दोनों भी सेना और बीजेपी अपनी रोटी सेकने के लिए शहर वासियों को पानी से वंचित रखा इन्होंने। आप कैसे करने वाले फिर? अभी वंचित बहुजन अघाड़ी का उम्मीदवार अगर चुन के आता है तो सबसे पहले समस्या शहर की पानी की छोड़ेगा। और ग्रामीण भी पूरा मैं घूम रहा हूँ, वहां भी पानी की समस्या है, बिजली की समस्या है और लाइट की समस्या है। पूरे ग्रामीण में 25 साल में 20 साल में ना खैरे साहब ने कोई काम किया, ना 5 साल में एमआईएम के खासदार ने कोई काम किया। अब अगर जनता मेरे को संधि देती है तो मैं शहर का और जिले का पूरा विकास करूंगा, ऐसा मैं कहता हूँ। मंडळी, आता तुम्हाला हे उमेदवार आहेत आपले, बरोबर ना? हे उमेदवार आहेत, तुम्हाला सांगतो महायुतीचे संदीपान भुमरे उभे आहेत, महाविकास आघाडीकडनं चंद्रकांतजी खैरे उभे आहेत, इम्तियाज जलील उभे आहेत एमआयएम कडनं। जलील साहेबांनी काही काम केलं का? जलील साहेबांनी काहीच काम केलं नाही। 5 वर्ष नुसतं त्यांनी धर्मांच्या नावाने तर भांडणं झाले, काही झालं नाही। त्यात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे साहेबांनी मधल्या 5 वर्षामध्ये आणखी वाटोळं केलं। आता त्यांना चंद्रकांत खैरेंचं काम आवडेनासं झालं, काय झालं असं? हे बघा, चंद्रकांत खैरे साहेबांचं काम आज आवडलेलं असं नाही झालेलं आहे। त्यांनी पाण्याच्या योजनेचं वाटोळं केलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना विरोध केला। का बरं केलं? कारण 2006 पासून 2019 पर्यंत त्यांनी पाण्याची योजना पूर्ण करू दिली नाही। ज्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी आणलं त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी पळवून लावलं। हो, त्यांनी पळवून लावलं, कारण त्यांना माहिती नाही काय खिस्से भरले असतील त्यांचे। 20 वर्ष होते ना खासदार, 20 वर्षामध्ये योजना पूर्ण नाही होऊ शकली, याचा उत्तर न देता टेंडर मध्ये काय अटकवलं? त्या गोष्टीला टेंडर प्रक्रियेमध्ये अटकवलं, मीटर प्रक्रियेमध्ये अटकवलं आणि आता परत म्हणतात की आम्हाला मतदान द्या। 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहे, 1 वर्ष 1 पंचवार्षिक देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा हंडा मोर्चा झाल्याच्या नंतर 5 वर्ष मुख्यमंत्री होते, का समांतर योजना यांनी राबवली नाही? बरोबर, योजनेचं काम चालू आहे, ती काय एका दिवसात एका रात्रीत होणारी गोष्ट नाही। विकास हा निरंतर प्रक्रिया आहे। यांच्या काळामध्ये हे जे सगळे आता एवढे ज्यांच्या नावाने ओरडतायत, त्यांनी गंगेत हात धुवून घेतलेले आहेत आणि आम्ही विकासाची गंगा आणणारे आहोत आणि हे गंगेत हात धुवून घेणार आहेत। क्या बात आहे, यांनी गंगेत हात धुवून घेतले, आम्ही विकासाची गंगा आणणार आहोत। विकासाची गंगा म्हणलं, हे दारूची गंगा आणणारे दारूवाला यांनी उमेदवार दिलाय महायुती। ताई तुम्ही काय दारूचे धरणं बांधणार आहेत का असं ते म्हणायला लागले? हे तुमच्या धुतल्या तांदळाचे यांनी काय या गोष्टी कराव्या? ज्यांनी मेलेल्या माणसाचं कफन सोडलं नाही त्यांनी काय या गोष्टी कराव्या? मेलेल्या माणसाचं कफन सोडलं नाही। मी एक सामान्य नागरिक आहे, मुळामध्ये राजकीय साक्षरता आपल्याकडे अजिबात नाही। खासदार हा रस्ते, पाणी, कचरा, सांडपाणी याच्यासाठी नसतो, हे आमच्या जनतेला कळत नाही। देशाची धोरणं करण्यासाठी खासदार असतो आणि आपण असे निर्बुद्ध लोक जर संसदेत पाठवले तर ही लोकशाहीची गळचेपी आहे। आणि तरीही आमच्या इथल्या उमेदवारांना, आमच्या इथल्या जनतेला असं वाटत असेल की पाण्याचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न इथं महत्वाचे आहे, तर आज माझ्या मराठवाड्यातली स्त्री पाण्यामुळे इतकी मागासलेली आहे, इतकी अविकसित आहे, तिचा विकास कधी होणार आहे? म्हणजे कुठलाही पक्ष असो, 15 दिवस इथं पाणी येत नाही, नाशिकला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेला संध्याकाळी पाणी आलं नाही तर ती बाई म्हणते पाणी आलं नाही। माझ्याकडे 20-20 दिवस पाणी येत नाही, नोकरदार असो, गृहिणी असो, हे प्रश्न कधी निर्माण होणार आहे? आणि पहिली गोष्ट, राजकीय साक्षरता अजिबात नाही। राजकीय साक्षरता अजिबात नाही। गेले 20 वर्ष आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब खासदार असताना औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतरण तर झालं, परंतु छत्रपती संभाजीनगर झालं आणि 20 वर्ष संभाजीनगराचं नाव आशिया खंडात नंबर 1 होतं। ते इथं कंपन्या आल्या, तिथं डेव्हलप झाले, युवा उद्योजकांना इथं चालना मिळाली, हे खासदार करतात। हा ताईंना सांगतो मी, हे काम खासदार साहेब करत असतात। मोदी तडीपार, अब की बार 400 पार। देश का एकमेव पंतप्रधान है 50 साल के बाद, देश को दुनिया के टॉप पे लेके जाना, दुनिया के सरताज बनाने वाला। मोदी सरकारने 15 लाख कुठं दिले? 15 सालामध्ये। नमस्कार, मला सांगा, तुम्ही आमदार आहात, ग्रामीणचे काय प्रश्न आहेत? प्रत्येक पक्ष त्याची बाजू मांडतो। आमचा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा हा बाल्य किल्ला आहे संभाजीनगर जिल्हा। याच्यामध्ये 20 वर्ष खैरे साहेब निवडून आले होते, ते काही कामं झाले, काही कामं, विकास हा शब्द
5000 वर्ष बी गेले तर विकास हा शब्द संपत नसतो. यांनी विकासाची लिमिट 5000 वर्षापर्यंत वाढवून घेतली. नाही, विकास संपत नसतो. चंद्रकांत खैरे साहेबांनी शेंद्रा MIDC ही पालकमंत्री असताना शहरात आणलेली हायटेक शेंद्रा MIDC आज मतदारसंघातच नाही ती आज पालकमंत्री साहेब खैरे पण तुम्ही इकडे या, पुढे या, पुढे हे बघा, हे भाजप, हे बघा शिवसेना, म्हणजे इतकं यांचं असं चांगलं नातं असतं. बघितलं का तुम्ही? ते जनतेला तेच कळत नाही कोणाचं आहे आणि कोण कुठलं आहे. शेवटी विचारांनी ते भाजप सोबतच आहे. जय श्रीराम म्हणले की त्याला उत्तर जय श्रीरामनीच देणार ते. मला हे फार बरं वाटलं. मजबुरीमुळे तुमची मैत्री अशीच राहू द्या. चांगलंय. खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने 90 ते 2000 या काळात या शहराची गती अशी होती की एशियातलं फास्टेस्ट ग्रोईंग म्हणजे डेव्हलपिंग सिटी होती. ग्रोईंग म्हणजे नुसतंच वाढणार नाही, खाऊ वाढणार नाही, विकासाच्या गतीत जास्त महत्वाचं शहर होतं. आणि ते म्हणूनच 20 वर्ष खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेने ती गती थांबवण्याचं काम केलं. आता तुम्ही 2019 पर्यंत बरोबर होते ना, आता तुम्ही त्यांनी होतं म्हणून तर बाजूला आलो. 15-20 वर्ष कळलंच नाही तुम्हाला. सगळ्यात मोठं दुर्दैव या ठिकाणी असं म्हणावं लागेल की स्वातंत्र्याला देशाच्या 60 वर्ष उलटली, तरीही आपण प्रत्येक निवडणूक ही पाणी, शिक्षण, रोजगार यासाठीच लढतो. आज गेल्या 25 वर्षापासून जे मातब्बर सत्ताधारी आहेत त्यांनी शहरामध्ये ना पाणी आणलं ना कुठली योजना आणली ना सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या जिल्ह्याचं असं आहे की कुठलीही योजना ही पूर्णत्वास अजूनपर्यंत गेलेली नाही. जशी समांतर आहे तशीच भूमिगत गटार योजना होती. त्या योजनेचं काय झालं? किती वर्ष झाली योजना चालू आहे? जवळपास गेलं 15 वर्षापासून या योजनेचं फक्त काय होतं, पैसे वाढतात. 350 कोटीचे 1200 कोटी पर्यंत जातात. हे पैसे जातात कुठं? राजकीय साक्षरता का महत्वाची आहे? कारण यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की देशाची अर्थव्यवस्था 12व्या नंबरवर 5व्या नंबरवर आली. याविषयी तुम्ही बोला. मला सांगा, अर्थव्यवस्था 13व्या वरून 5व्या स्थानावर आली. तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? अर्थव्यवस्था किंवा अर्थसंकल्प किती मांडू दे, सामान्य माणूस म्हणून महागाईचा स्तर हा वाढतो आहे, बेरोजगारी वाढती आहे, रोजगार नाही आहे, सुशिक्षितांची फौज तयार होतीये, सुशिक्षित बेरोजगारांची फौज, आणि त्यांना कुठेही काम नाहीये, त्याच्यातनं गुन्हेगारी वाढती. हे एक दुष्ट चक्र आहे. आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे आपल्या संसदेमध्ये मौनी खासदार वाढलेले आहेत, ज्यांना काहीही कळत नाही. 2014 साली मोदीजी या देशामध्ये निवडणूक लढले. 2014 साली निवडणूक लढलेला हा माणूस त्यावेळेला 7 मुद्द्यांवरती बोलत होता देशासमोर. भ्रष्टाचाराचा पैसा भारतात परत आणणार, 15 लाख प्रत्येकाच्या खिशात देणार, या देशामध्ये गॅस स्वस्त होणार, या देशामध्ये पेट्रोल स्वस्त होणार. या सगळ्या वादों का क्या हुआ भाई? आणि ह्या सगळ्या गोष्टींचा असं आहे की सामान्य माणसाच्या आयुष्यात फरक पडला नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यात फरक पडला नाही. पक्षापक्षांनी भांडण्यापेक्षा एकत्र येऊन जी मानवाची ताकद येते ती दाखवा तुम्ही, आणि सगळे मिळून तुम्ही औरंगाबादसाठी काहीतरी करून दाखवा. आरोग्य, शिक्षण आणि बेसिक माणसाच्या गरजा हे तुम्ही लक्षात घ्या आधी, मगच माणसाचा विकास होत असतो. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि सामान्य माणसं वरच तुम्ही तुमची राजघराणे गभारता, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. सामान्य माणसाची ही अशी तीव्र प्रतिक्रिया येणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? ताई किती चिडल्या होत्या बघितलं का तुम्ही? 2014ला तुम्ही ज्या मुद्द्यावर म्हणून निवडणूक लढवली होती ते मुद्दे तुम्हाला आता आठवतात का? आम्हाला सगळं आठवतं. सगळ्यात पहिला मुद्दा राम मंदिर. पण लक्षात राहते, 500 वर्ष पण लक्षात राहते. सगळं आठवलं. जितकं परिवर्तन मोदींनी केलं तितकं परिवर्तन कोणी केलं नाही. ते म्हणाले होते आम्ही महागाई कमी करू, ते म्हणाले होते पेट्रोलचे भाव कमी करू, ते म्हणाले होते सिलेंडरचे भाव कमी करू, जितके म्हणाले होते बेरोजगार आम्ही खऱ्या अर्थानं रोजगार आम्ही निर्माण केला. माझा ऐका, मी असं धरतो. केनेकर साहेबाला विचारा किती सुशिक्षित बेकार आहे. 12.5 लाख फॉर्म गेले. केनेकर साहेब ऐका, 1000 रुपये प्रत्येक फॉर्मचे घेतले. आम्ही जनता साहेब.
वर्गासाठी काहीच केलं नाही. भाजपनं सुशिक्षित बेकार भाजपमुळे झालेले आहेत. हा वर्ग सुशिक्षित बेकार भाजपमुळे झालेला आहे. ज्यांचा मुख्यमंत्री 2.5 वर्ष फक्त फेसबुक केलं, त्यांनी आमचा मुख्यमंत्री होता म्हणून महाराष्ट्र वाचला. सुखात समाधानानं नांदतोय. विकासाची 3 कामं मला सांगायचे तुम्ही करणार आहात संभाजीनगर शहरासाठी. उद्योगधंदे पळून नेत आहेत. उद्योगधंदे आणण्याचं काम सर्वप्रथम तुम्ही उद्योगधंदे आणणार, निश्चितपणे तुम्ही रोजगार देणार. पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार. पाण्याचा प्रश्न आम्हीच सॉल्व्ह करू. 2 विकासाची कामं. एक ग्रामीण भागामध्ये जो ग्रामीण भागातले जे तांड्या वाड्या वस्त्या तिथं रोडांचं काम प्रश्न व्हायला पाहिजे आणि आम्ही पाण्याची व्यवस्था जितकी शक्य होईल तितकं शेवटच्या घरापर्यंत पाण्याचा देण्याचा प्रयत्न करतो. तांड्या वाड्या वस्त्यावर शिक्षण गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? 100% जलसिंचन जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करणार, मराठवाड्याला सिंचनाने परिपूर्ण करणार आणि सर्व शेतकऱ्यांना पाणी देणार. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजीनगर नाव देणार. कसं करणार? छत्रपती संभाजीनगर विमानतळ छत्रपती संभाजीनगर कसं दिसेल? एकतर शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि बेरोजगारी. या शहराला निधी पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपण ज्या रस्त्यावर आहे जालना रोडवर आपल्याला मोठा ब्रिज तयार करावं लागणार आहे, कारण की या शहराची वाहतूक व्यवस्था प्रचंड वाढलेली आहे. याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षित नाही आणि महिला सुरक्षित होण्यासाठी आमचे जे सरकार आहे ते आम्ही महिला कशी सक्षम झाली पाहिजे आणि कशी सुरक्षित झाली पाहिजे याकडे सर्वात जास्त कटाक्षाने लक्ष देणार आहोत. चला काय माझा एकच प्रश्न आहे, प्रत्येकाला तुम्ही जे उमेदवार आहेत 3 त्यांच्या ज्या गोष्टी ते पूर्ण करणार आहेत, जर यांनी नाही केलं आज सर्वांसमक्ष आपल्या एबीपी माझाच्या या वारी लोकसभेची याच्या समोर सांगावं की जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे राजकीय संन्यास घेतील का? ऐका फार चांगला प्रश्न एकाने विचारला. मी आता तुम्हाला सगळ्यांना तुमचे ज्यांचे उमेदवार उभे त्यांना विचारलं की तुम्ही काय विकास कामं करणार, आणि त्यांनी मला 3 विकास कामं सांगितली. त्यांनी असं विचारलं, समजा ही 3 विकास कामं झाली नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घेणार का? या कॅमेऱ्यावर सांगायचंय, केनेकर साहेब या कॅमेऱ्यावर सांगायचंय. जाहीर प्रकटनामध्ये दिलं ते पूर्ण करणार आणि त्याला राजकीय संन्यास घेण्यापेक्षा आमचाच पक्ष राजकीय संन्यास देतो त्याला. क्या बात आहे, याला म्हणतात कॉन्फिडन्स. ही वेळ आमच्यावर येणार नाही. आम्ही जो शब्द दिला आम्ही शब्द पाळणारे लोक, विकास करणारे लोक, आमच्यावर ही वेळ येणार नाही राजकीय संन्यास लागले. 20 वर्षापासून हे असेच करतात, जाहीरनामा करतात, इलेक्शन निवडून येतात आणि फक्त भंडारे घालतात, दुसरं काहीच नाही. चला तुमच्या लक्षात आलं नेमकी परिस्थिती काय आहे. आपण आलो होतो छत्रपती संभाजीनगर मध्ये. प्रश्न खूप आहेत. मला असं वाटतं की अजूनही तेच प्रश्न आहेत जे 2019ला होते. प्रश्न काही सुधारलेले नाहीत. यांचं मात्र काय झालं हे तुम्ही बघितलंय. लोकांनी विचार करा आणि मतदान करा. मी जातो पुढच्या टप्प्याला. बघत राहा महायात्रा वारी लोकसभा. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. पुढच्या टप्प्यावर तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभा. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही सांगून ठेवतो आत्ताच.